काल सोलापूर शहरामध्ये दमाणी नगर या ठिकाणी एक मूकबधीर शाळा आहे. त्याच्या शेजारच्या ग्राउंडवर तिथेच राहणाऱ्या मुली तिघी मुली खेळत होत्या. तर त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी चॉकलेट द्यायचं आमिष दाखवलं आणि त्याचबरोबर त्या मुलींना कन्व्हिन्स केलं की तुमचे वडील मला ओळखतात, मी वडिलांचा मित्र आहे आणि माझ्यासोबत चला, मी तुम्हाला चॉकलेट देतो असं म्हणून त्यांना गाडीवर बसवून तो घेऊन गेला. एके ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याला प्रयत्न होता त्याचा की लैंगिक अत्याचार करण्याचा, पण त्या ठिकाणी सुदैवाने मुलींच्या सांगण्यानुसार एक वॉचमन आले ऐन वेळेला आणि वॉचमन आल्यानंतर त्यांनी हटकल्यानंतर वॉचमन पण जवळपास एजेड होते, त्यामुळे त्यांना काही फार प्रोटेस्ट करता आला नाही. पण त्यांनी हटकलं आणि त्यांना सांगितलं की या मुलींना जिथून आणलं तिथून तू परत घेऊन जा. म्हणून तो परत त्यांना गाडीवर बसून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला आणि असं म्हणजे ज्या ठिकाणी घरं बांधून तयार आहे पण त्या ठिकाणी राहण्यासाठी कुणी नाही अशा निर्जन स्थळी तो घेऊन गेला आणि त्यातल्या 3 मुलींपैकी एका मुलीवर त्यांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे. यापैकी तिच्यावर अत्याचार झाला, ती मुलगी 13 वर्षाची आहे आणि बाकीच्या ज्या 2 मुली आहेत त्या 9 वर्षाच्या मुली आहेत. पण या ठिकाणी अत्याचार झाल्यानंतरसुद्धा त्यांनी गाडीवर बसून त्यांना पुन्हा भाजी मंडईची इथं सोडलेलं आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्या मुली रिॲक्ट झाल्या ते खरोखरच खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. कारण न घाबरता, न भीता, न रडता ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं, सर्व घडलेली घटना सांगितली आणि खूप चाणाक्ष मुली आहेत त्या. दुर्दैव इतकंच वाटतं की हा रेझिस्टन्स आणि ही हुशारी त्या अत्याचार होण्यापूर्वी त्या आरोपीविरुद्ध त्यांनी जर वापरली असती तर कदाचित ते टळू शकलं असतं. घटना घडलेली आहे. त्यानंतर मग रात्रीतच तो आरोपी निष्पन्न झाला आणि आरोपीला अटक केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम लागलेले असल्याने पुढील तपास डिव्हिजन 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त ताकवले सर करतात. या ठिकाणी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलून देखील मुलीची तातडीने मेडिकल एक्झामिनेशन करून घेतलेलं आहे, जेणेकरून तपासातला दुवा जो आहे तो कुठेही नष्ट होता कामा नये यासाठी. आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या गायनेक आणि ऑब्स्टेट्रिक डिपार्टमेंटचे जे HOD आहेत त्या मॅडमचं आणि त्यांच्या स्टाफचं खूप सहकार्य मिळालं आम्हाला आणि त्यांनी लगेच आम्हाला मेडिकल एक्झामिनेशन वगैरे करून दिलेलं आहे. कारण मुलीच्या आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे या घटनेबद्दल ही जी पीडित मुलगी आहे तिच्या आईला काहीच माहिती नाही आहे आणि आम्ही ते वडिलांनाही रिक्वेस्ट केली की तुम्ही सांगू नका, कारण आपल्या मुलीसोबत अशी घटना घडलेली आहे, कुठल्याही आईला सहन होणारं नाही आहे. तर अशा पद्धतीची विकृत लोक समाजात आहेत, ज्यामुळे अशा लहान मुलींना देखील अशा प्रकारचे अत्याचार सहन करावे लागतात. ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि या घटनेमध्ये आम्ही तपासाचा एकही धागा यामध्ये आम्ही लूज ठेवणार नाही किंवा कमजोर ठेवणार नाही, जेणेकरून यातल्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा लागेल आणि सुदैवाने तोपर्यंत शक्ती कायदा जर रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी जर अंमलात आला तर बाकीचे प्रोव्हिजन्स देखील याला लागतील आणि चांगल्या पद्धतीने तपास होईल याची मला खात्री आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही चालू आहेत. तर मला या अनुषंगाने एक विनंती करावीशी वाटते की समाज हा सगळा समाज काही वाईट नसतो, काही व्यक्ती वाईट असतात. प्रसंगानुरूप